नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल नागपूर, GMC नागपूर यांच्या अंतर्गत वर्ग 4 समकक्ष 680 पदांसाठीची ग्रुप डी साठीची ही भरती प्रक्रिया पात्र अपात्र यादीची आहे. अंतिम निवड सूची जाहीर करण्यात आलेली आहे. 680 ग्रुप डी क्लास 4 पदासाठीची ही भरती प्रक्रिया GMC नागपूर अंतर्गत पाहू शकता. प्रसिद्धीपत्रक जे आहे, महत्त्वाची सूचना, पात्र अपात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्याबाबत, निवड सूची जाहीर करण्याबाबत, जाहिरातीमधील अटी आणि शर्ती व कागदपत्र पडताळणीच्या वेळेस उमेदवारांची सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या आधारावर पात्र अपात्र उमेदवारांची तात्पुरती निवड सूची तयार करून संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ जे आहे या संकेतस्थळावर 9 डिसेंबर 2024ला प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या तात्पुरत्या निवड सूचीबाबत काही आक्षेप असल्यास पुराव्यासह लेखी निवेदन सादर करण्याकरता 5 दिवसांची मुदत देण्यात आली होती. उमेदवारांनी सादर केलेले निवेदन विचारात घेण्यात आले असून यानुसार अंतिम निवड सूची ही उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या आधारावर तयार करण्यात आली असून निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली कागदपत्र प्रमाणपत्र खोटी किंवा चुकीची माहिती दिसल्याचे आढळून आल्यास त्या उमेदवाराला निवड प्रक्रियामध्ये पात्र अपात्र ठरवून त्याला निवड प्रक्रियेतून वगळण्यात येईल. यामध्ये जाहिरातीमधील अटी आणि शर्ती याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता. यासोबत उमेदवारांची संख्या निवड करण्याकरता विकल्प पत्रक सोबत जोडण्यात आलेलं आहे. उमेदवारांनी संख्या निवडण्याकरता हे जे विकल्प पत्रक आहे यामध्ये देण्यात आलेलं आहे. उमेदवारांचे विकल्प पत्रक पूर्ण भरून त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात किंवा संस्थेच्या ईमेल आयडीवर ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 6 दिवसांच्या आत सादर करायचं आहे. उमेदवारांनी सादर केलेले विकल्प गुणवत्ता व संस्थेत उपलब्ध जागेप्रमाणे संस्था निवडीस करता विचारात घेण्यात येतील. विहित मुदतीच्या नंतर सादर केलेल्या विकल्पांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. यामध्ये अंतिम निवड सूची आणि विकल्पपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. तर विकल्पपत्रकामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे विकल्पपत्रकामध्ये पूर्णपणे भरायची आहे माहिती. त्याचबरोबर जे कार्यालय आहे, प्रत्यक्ष कार्यालयामध्ये जाऊन किंवा जो मेल आय डी इथे देण्यात आलेला आहे GMC नागपूरचा, या मेल आय डीवर तुम्ही त्याची जी कॉपी आहे, स्कॅन कॉपी, ती पाठवू शकता. 6 दिवसांच्या आत पाठवणं आवश्यक आहे. म्हणजे शेवटची तारीख पकडू शकता 26 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष कार्यालयामध्ये किंवा मेल आय डीद्वारे हे पाठवायचं आहे. यामध्ये विकल्पपत्रकाची जी PDF लिंक आहे, म्हणजेच नमुना आहे, देण्यात आलेला आहे विकल्पपत्रकसाठीचा. सूचना, उमेदवाराने खाली विकल्पपत्रामध्ये संस्थानिहाय पसंतीक्रम दर्शवायचा आहे. म्हणजे तुम्हाला ज्या संस्थेमध्ये निवड होणे आवश्यक आहे त्या संस्थेचा प्रेफरन्स प्राधान्यक्रम दर्शवायचा आहे. यानुसार पाहू शकता. पदाचं नाव, गड्ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष 680 पदांसाठीचं उमेदवाराचं नाव आहे पूर्ण. प्राप्त गुण जे आहे तुम्हाला मिळालेले गुण. उमेदवाराच्या गुणवत्ता क्रमांक आहे पात्र अपात्र यादीप्रमाणे जो गुणवत्ता क्रमांक देण्यात आलेला आहे निवड सूचीमधला तो. यानंतर उमेदवाराचे निवड प्रवर्ग इथे एंटर करायचं आहे. भ्रमणध्वनी, मोबाईल नंबर, मेल आय डी, त्याचबरोबर ज्या संस्था आहेत या संस्थेनुसार तुम्हाला ज्या संस्थेमध्ये पसंतीक्रम आवश्यक आहे, प्रेफरन्स द्यायचा आहे, त्यानुसार द्यायचं आहे. पाहू शकता. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे तुम्हाला 1 नंबर पाहिजे असेल तर इथे 1 नंबर देऊ शकता. यानंतर ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र आहे सावनेर, इथे यानंतर तुम्हाला 2 नंबरचा प्रेफरन्स पसंतीक्रम द्यायचा आहे, तिथे 2 देऊ शकता. ज्यांना पहिलं द्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता. शासकीय आयुर्वेद रुग्णालय नागपूर आहे, इथे जर पसंतीक्रम पहिला असेल तर इथे 1 टाकू शकता. म्हणजे जिथे तुम्हाला पसंतीक्रम पहिला द्यायचा आहे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. पहिला, दुसरा, तिसरा अशा पद्धतीने यामध्ये प्रेफरन्स दिला जाऊ शकतो. हे जे संस्था आहेत एकूण 9 संस्थांसाठीचा प्रेफरन्स पसंतीक्रम प्राधान्यक्रम जो आहे GMC नागपूर अंतर्गत दिला जाऊ शकतो. यामध्ये 9 नुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता कोणत्या संस्थेला किती प्राधान्य द्यायचं आहे त्यानुसार सिलेक्ट केलं जाऊ शकतं. तर निवड यादीनुसार वर्ग ड 4 संवर्ग समकक्ष जी पदे आहेत यासाठी विकल्पपत्र
याची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. PDF लिंक डाउनलोड करून तुम्ही प्रिंट आउट काढून हा फॉर्म फिल आउट करून तो स्वतः जाऊन प्रत्यक्ष तो सबमिट करू शकता. त्याच पद्धतीने जी स्कॅन कॉपी आहे, स्कॅन कॉपीसुद्धा मेल करून पाठवली जाऊ शकते. यामध्ये तुम्हाला तुमचे ठिकाण, दिनांक आणि तुमची स्वाक्षरी करायची आहे आणि यानंतर ते तुम्हाला PDF फॉर्मॅट जो आहे तुम्हाला पाठवायचा आहे. यानंतर पाहू शकता याच्यामध्ये यादी आहे खुला. प्रत्येक जी अंतिम निवड सूची आहे 680 पदांसाठीची पात्र अपात्र यादी अंतिम निवड सूची जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराचं नाव आहे, पाहू शकता मेरिट लिस्ट नंबर आहे, ॲप्लिकेशन कॅटेगरी, यानंतर याच्यामध्ये जेंडर आहे, उमेदवाराचं नाव, उमेदवाराचे एकूण गुण, प्राप्त झालेले एकूण गुण, NCL सर्टिफिकेट असल्यास येस नो याबद्दलची माहिती, यानंतर जे रिझर्वेशन कॅटेगरी आहे याबद्दलची माहिती, पात्र अपात्र, एलिजिबल नॉट एलिजिबल याबद्दलचा शेरा इथे दर्शवण्यात आलेला आहे, स्टेटस दाखवण्यात आलेलं आहे. यानंतर सिलेक्शन वेटिंगमध्ये जे आहे कॅटेगरी आहे सिलेक्शन वेटिंगसाठीची याबद्दलची माहिती, म्हणजे निवड यादी आणि जी प्रतीक्षा यादी आहे याबद्दलची माहिती. रिमार्क्स पाहू शकता ॲबसेंट प्रेझेंट, जे ॲबसेंट आहेत त्यांचं नॉट एलिजिबल आहे, ॲबसेंट दर्शवण्यात आलेलं आहे. पात्र आहेत यांच्या पुढे त्यांची डिटेल्स दर्शवण्यात आलेली आहेत. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर शेअर करण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने जो GMC नागपूर अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे 680 पदांसाठीचा, याचा निकाल अंतिम निवड सूची जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार चेक केली जाऊ शकते आणि त्याचबरोबर निवड झालेले उमेदवार त्यांचं विकल्पपत्रक म्हणजेच प्राधान्यक्रम, पसंतीक्रम दर्शवून तो सबमिट करू शकतात मेल ID किंवा प्रत्यक्षद्वारे. अशा पद्धतीने ही जी प्रोसेस आहे, प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. अंतिम निवड सूची यादी चेक करून या भरती संदर्भातल्या पुढच्या ज्या काही अपडेट्स असतील, महत्त्वाच्या अपडेट्स, त्या प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.